नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रो मार्ट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण हा जो नवीन प्रयोग शेती शाळा म्हणून चालू केलेला होता आणि त्याचे 3 भाग आपण बघितलेले होते. खरं तर शेतीच्या उत्पन्नामध्ये ज्यावेळेस आपल्याला वाढ करायची आहे तेव्हा पूर्णपणे शेती समजून घेण्याची गरज आहे. आणि आपण त्याची सुरुवातच आपण माती, पाणी आणि हवा या तिन्ही गोष्टींचा जो समतोल आहे आणि या तिन्ही गोष्टींमुळे जे आपल्या पिकांमध्ये वाढ होती ह्याची आपण माहिती बघितली. खरं तर माहिती घेत असताना खरं आपण फक्त माहिती नाही घेतली पाहिजे, तर त्याला वैज्ञानिक दृष्टीनं आपण जर ह्याच्याकडे बघितलं तर आपल्याला माहिती अजून चांगल्या पद्धतीनं समजून जाईल आणि त्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आपल्याला त्या पद्धतीने समजून जाईल. खरं तर 3 शेती शाळा आपल्या झाल्या आणि आता ही 4थी शाळा, या तिन्ही शेती शाळांचं एकत्र मिळून आपण घेणार आहोत. आणि ह्यामध्ये आपण जी काही 3 शेती शाळांमधली जी माहिती दिलेली होती ती कशा प्रकारे आपल्याला उपयोगी चांगल्या पद्धतीनं होईल ह्याची आपण माहिती घेतो. खरं तर शेती म्हणजे विज्ञान आहे आणि या विज्ञानामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टीनं ज्यावेळेस ह्याच्याकडे बघणार आहोत त्यावेळेस आपण विज्ञानामध्ये, केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये ज्या गोष्टी शिकलेलो आहोत ह्या गोष्टी आपण ह्या शेतीमध्ये आपण शिकलो आणि त्यातून त्याचा प्रयोग आपण चांगल्या पद्धतीने केला तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो, खरं तर आपण ज्यावेळेस पाणी, हवा आणि माती ह्या तिन्हीच्या गोष्टी आपण समजून घेतल्या तेव्हा ह्या तिन्ही घटकांमध्ये अजून किती घटक असे एकत्रित आहेत की जे आपल्या पीक वाढीमध्ये फायदेशीर ठरतात. तर एक साधारणतः आत्ताच्या जे काय आपल्याला माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये 19 साधारणतः मुख्य घटक आहेत ज्यामध्ये आपल्याला शेतीच्या किंवा पिकाच्या उत्पन्नामध्ये भागतो. जर आपण त्याच्यामध्ये अजून जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर अजून शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे संशोधन चालू आहे. असे म्हणले जाते की 104 असे वेगवेगळे घटक आहेत ज्याचा पीक वाढीमध्ये महत्वाचा भाग आहे. परंतु आता आपण 19 अशा वेगवेगळ्या गोष्टींचा भाग बघणार आहे आणि ज्यामध्ये आपण मी ज्यावेळेस तुम्हाला हवेचा ज्यावेळेस महत्व सांगितलं त्याच्यामध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा कशा पद्धतीनं उपयोग होतो. पाणी म्हणजे जे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे मिलन आहे ह्याचा सुद्धा आपल्याला बघायचं की कशाद्वारे हे, आणि मातीमधले काही घटक असतील, मेटल्स असतील, ह्या प्रत्येक गोष्टीचा आपण बघणार की त्याचा किती उपयोग आपल्या उत्पन्नामध्ये होतो. तर सर्वप्रथम आपण जर बघितलं तर कार्बन आहे जो की आपण त्याला सी म्हणतो. त्यानंतर जे हायड्रोजन आहे जे आपल्याला हवेद्वारे सुद्धा काही प्रमाणात मिळते किंवा आपल्याला पाण्याद्वारे मिळते, ज्याला आपण H म्हणून म्हणतो. आणि त्यानंतर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जे की आपल्याला O द्वारे आपण त्याला मानलं जातं. त्यानंतर आपण जे मुख्य घटक आहेत, आपण मुख्य अन्नद्रव्य ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पोटॅश आहे, ज्यामध्ये आपण त्याला नायट्रोजन असं म्हणतो, N. आणि त्यानंतर फॉस्फरस ज्याला आपण स्फुरद म्हणतो. आणि त्यानंतर येतो पोटॅश जे की आपण के म्हणतो. हे झाले 6. आणि त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जे काही आपले 13 प्रकारचे आहेत त्यामध्ये मग आपण झिंक आहे, फेरस आहे, आयर्न आहे, त्यानंतर सल्फर आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, सिलिकॉन आहे, त्यानंतर बोरॉन आहे आणि असे बरेच अजून आहेत. तर अशा 19 जे प्रकारचे आहेत. आता ह्याचं जे डिवायडेशन आहे तुमच्या उत्पन्नामध्ये, तर ह्यामध्ये जर बघितलं तर जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे हे खरं तर 95% ह्या पीक वाढीमध्ये ह्याचा भाग आहे. त्यानंतर जे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश ह्याच्यावर जे आपण शेतकरी म्हणून अलीकडच्या काळात जास्त भर देतो, हे जास्तीत जास्त टाकायला बघतो, तर हे नत्र, स्फुरद आणि पोटॅश आहे याचा फक्त पीक वाढीमध्ये 4% सहभाग असतो. आणि जे काय मग आपण इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ह्यांचा आपण फक्त 1% किंवा त्याहून कमीच प्रमाणामध्ये त्याचा पीक वाढीमध्ये उपयोग होतो. परंतु आपण ह्या 2 गोष्टींवर जास्त भर देतो आणि ह्या कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देत नाही. खरं तर ह्या गोष्टी 95% आहे तुमच्या उत्पन्नामध्ये. मी मागच्या शेती शाळेमध्ये पण सांगितलेलं होतं की 100 टन ऊस निघत असेल तर 4 आणि 1 असे 5 टन जर फक्त तुमचं ह्या खतांद्वारे मिळत असेल तर राहिलेला 95% उत्पन्नातला भाग हा तुम्हाला फक्त कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनद्वारे मिळत असतो. मग अशा प्रकारे जर आपल्याला ह्या गोष्टींवर भर द्यायचा म्हणला तर आपल्याला आता ह्यामध्ये जर आपण बघितलं तर
ह्या एकमेकांवर डिपेंडेड गोष्टी आहेत की कुठलं प्रमाण जास्त असल्यानंतर कुठल्या गोष्टीचं अपटेक होतो, कुठली गोष्टी कमी असली तर कुठल्या गोष्टीचं अपटेक जास्त चांगलं होत नाही, पीएच कमी असल्यानंतर कुठली गोष्ट चांगल्या प्रकारे होती, पीएच कमी असल्यानंतर जास्त असल्यानंतर कुठल्या गोष्टीचा अपटेक होत नाही. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एकमेकांवर अवलंबून आहेत आणि ह्या गोष्टी माहिती घेतल्यानंतर ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला आपल्या जी काय मातीचं परीक्षण करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल आणि त्यामध्ये द्वारे तुम्हाला कळेल की आपल्याला कुठल्या गोष्टीचा जास्त उपयोग आपल्या शेतीमध्ये करायचा आहे. त्यानंतर जे आपण बघणार आहोत की ह्या गोष्टी आपण आता लक्षात आल्या आपल्याला, परंतु ह्यातला जर एखादी गोष्ट जास्त झाली तर काय होऊ शकतं. तर एक लक्षात घेतलं तर स्फुरद जी आहे, स्फुरद जर तुमच्या मातीमध्ये जमिनीमध्ये जर जास्त झाला तर स्फुरद मुळं आपण ज्याला पी म्हणतो तो फॉस्फरस आहे, तर त्याच्यामुळं काय होणार आहे तुमचं झिंक आहे, फेरस आहे आणि मॅग्नेशियम ह्याचा अपटेक होत नाही. म्हणजे ज्यावेळेस फॉस्फरस जास्त होईल, स्फुरद जास्त होईल, त्यावेळेस ह्या दोन गोष्टी जमिनीत असल्या तरी ते मिळून तुम्हाला जात नाही. त्यानंतर जो तुमचा पोटॅश आहे, जो के आपण ज्याला म्हणतो, तर जो पोटॅश जर जास्त असला तर तुमचं जे काही कॅल्शियम आहे, त्यानंतर तुमचं मॅग्नीज आहे किंवा बोरॉन आहे, ह्याचा अपटेक तुमचा कमी होतो. त्यामुळे कुठल्या गोष्टीचं प्रमाण जास्त असतं, कुठल्या गोष्टीचं प्रमाण कमी असल्यानंतर काय होतं, तर ह्या गोष्टी आपल्याला अजून चांगल्याद्वारे समजण्यात घेतले पाहिजेत. परंतु जास्त आपण खोलवर जाणार नाही, आपण प्रयोग करायचा होतो, आपण माहिती घेत बसलो तर आपण प्रत्यक्षामध्ये कुठली शेतीमध्ये करू शकत नाही. त्यामुळे जी थोडक्यात माहिती आपल्याला देता येईल त्याद्वारे आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये सुद्धा जर तुम्हाला कुठली गोष्ट अजून कुठली समजली नसेल, इतर अजून कुठली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा.